नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, मानवी जीवन जगण्यासाठी मानवाने अनेक अशा संस्था निर्माण केल्या आणि त्या मानवी जीवनाच्या परिक्रमेत स्वतःचा रस्ता हा सुलभ करण्याचा प्रयत्न केला. जीवनमान आणि जीवन परिस्थिती ही सुधारण्यासाठी आणि आपल्या प्रगतीचे वाटचाल ही कायमस्वरूपी अबाधित ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न या मानवी जीवनाने केले. ज्या संस्कृत्या, जे वारसे, जे नवीन नवीन शोध, नवीन नवीन परियोजना आहे, या सगळ्या ज्या आपल्या जीवनाशी जोडल्या गेल्या ना, त्या जोडताना प्रत्येक गोष्टीचा विचार हा मनुष्याच्या विकासाचा विचार होता. आणि हीच अशीच संकल्पना मांडणारा एक विचार म्हणजे आर्य समाज. महर्षी दयानंद सरस्वती यांनी सुरू केलेली ही अविरत यात्रा आजही महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, तर आंतरराष्ट्रीय पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करते. सामाजिक दायित्वामध्ये जीवन जगण्यापासून तर जीवनाच्या अंतिम पायदानापर्यंत म्हणजे अंतिम टप्प्यापर्यंत माणसाच्या प्रत्येक बाबीवर एक नियंत्रण करणारी संस्था म्हणून आर्य समाजाला पाहिलं जातं. जो काळ खऱ्या अर्थानं या समाजाचा उत्कर्षाचा काळ होता, उत्थानाचा काळ होता आणि त्या काळामध्ये अनेक अशा रूढी परंपरा आमच्या जीवनाच्या अंगाशी जोडल्या गेल्या होत्या आणि आम्हाला अशा गोचिडीसारख्या चिटकल्या होत्या की ज्याचा या माध्यमातून आमचा विकास होणार. त्या विकासाला गती देण्यासाठी महर्षी दयानंदांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले आणि प्रयोग करून सामाजिक चेतनेमध्ये वेदांच्या माध्यमातून जी जातीयता तोडण्याचा प्रयत्न, सामाजिक समरसता आणण्याचा प्रयत्न, स्त्री शिक्षणाचा प्रयत्न, विवाह करण्याचा प्रयत्न, सामाजिक कुरीती आणि अंधश्रद्धा संपवण्याचा प्रयत्न, अशा अनेक कंगोऱ्यांनी या संस्कृतीला आणि या समाजाला जोडलं आणि त्याला नाव दिलं आर्य समाज. वास्तविक परिस्थितीमध्ये की आपण आपल्या जीवनाला ज्या पंच महाभूतांची देण समजतो आणि आपल्या हिंदू समाजात किंवा आर्य समाजामध्ये आम्ही विचार करत असताना जेव्हा आमच्या जीवनाचा जो अंत होतो तो या पंचमहाभूतांच्याच सानिध्यात आम्हाला जावं लागतं. त्या पंचमहाभूतांचं जे केंद्रीकरण करून सामाजिक व्यवस्थेमध्ये ते पंचमहाभूत म्हणजे या जगाची व्याप्ती आहे, ही स्पष्ट संकल्पना सांगणारा हे आर्य समाज. कसलीही जात, पंथ, धर्म, संप्रदाय याची भिंत न जुमानता प्रत्येक माणूस हा आर्य आहे आणि ज्याच्या घरात हवन होतं आणि या निसर्गाची जो जतन करण्यास आपलं स्वतःचं नैतिक कर्तव्य समजतो तो आर्य समाज आहे. मूर्तीपूजेसारख्या भ्रामक कल्पनेला बाजूला सारून वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैज्ञानिक कास धरणारा हा आर्य समाज आणि अशा या सगळ्या गोष्टीचा समाविष्ट असणाऱ्या आर्य समाजाला आता 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यासाठी अनेक प्रकारचे जे प्रयोग, अनेक प्रकारचे नियोजन आणि अनेक प्रकारचे जे विविध ठिकाणी जे संस्कार शिबिर चालू आहेत, त्या शिबिरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या भारतभूला परत ती सोने की चिडिया आणि सामाजिक परिस्थितीला परत वैभवी बनवण्याचा जो प्रयत्न या आर्य समाजाने सुरू केला आहे ना, तो खऱ्या अर्थानं सामाजिक समरसता आणि सामाजिक विचारासाठी फार गरजेचा आहे. जीवन म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा माणसाला उत्पन्न होतो, तर आज ज्या परिस्थितीचं जीवन आम्ही अंगीकारलंय त्या जीवनाच्या खऱ्या व्याख्या या आर्य समाजाच्या सानिध्यात गेल्यानंतर करतात. वेद, हवन यासारखी जी भूमिका या आर्य समाजाने आमच्या समोर आणून ठेवल्यात, परंतु आम्ही ज्या पद्धतीच्या आधुनिकतावादाच्या बुरख्यामध्ये आम्ही त्याचं विचार हा स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी करतो आणि आम्हाला समजणारे विषय आम्ही त्याला रूढीवादी म्हणून आम्ही एक बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. तीच खऱ्या अर्थाने आमच्याच समाजातली आमची ही प्रथा आहे. वास्तविक परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं कुंभमेळा आयोजित करण्यात आला आणि कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण विश्व त्या कुंभमेळ्यात अवतरलं, खऱ्या अर्थानं आज विश्वाला खऱ्या अर्थाची कशाची गरज आहे. ज्या पाश्चिमात्य राष्ट्रांनी प्रगतीचे अनेक उत्तुंग डोंगर पूर्ण केलेत,
अनेक शिखर गाठले. त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आज अनेक प्रकारचे भोगवादी आणि विलासिकतेचे भरलेलं जीवन असताना सुद्धा शांतीच्या आणि समाधानाच्या ज्या शोधात भारतासारख्या पवित्र भूमीत ते येतात आणि इथं येऊन स्थैर्य आणि शांती प्राप्त करतात, त्याचं कारण आहे की इथल्या तयार केलेल्या संस्कृत्यांनी ज्या पद्धतीने वाढवलेले आमची आध्यात्मिक शक्ती, ऊर्जा ही आम्हाला या ठिकाणी बाध्य करते. आणि खऱ्या अर्थानं महर्षी दयानंदांनी हाच विचार एकरूप केला आणि सामाजिक परिस्थितीमधला समाज जो आहे तो मुख्य केंद्रबिंदू ठरवला. समाज फक्त व्यक्तींनी नाही म्हणतो, तर व्यक्तींच्या पासून ज्या संस्कारित केलेली गोष्ट असतात प्रत्येक आचरणामध्ये, विचारामध्ये, तुमच्या राहणीमानामध्ये, तुमच्या बोलण्या चालण्यामध्ये ह्या सामाजिक भूमिका खूप दडलेल्या आहेत. आणि या दडलेल्या विषयांना जेव्हा आम्ही स्वतःहून सकारात्मक करण्याचा प्रयत्न करतो, सामाजिक पटलावर आणण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या वर्तनाने जेव्हा आम्ही आमची प्रतिष्ठा तयार करण्याचा प्रयत्न करतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं माणसाचं सुसंस्कृत आणि सुसंस्कृत जीवन आम्हाला प्राप्त होतं. परंतु आज ज्या पद्धतीची परिस्थिती समाजावर येऊन पडलेली आहे, समाज प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भागात, प्रत्येक जातीत, प्रत्येक पंथात जो वाटण्याचा प्रयोग सुरू केलेला आहे, तो प्रयोग जर थांबवायचा असेल तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने महर्षी दयानंदांनी जो विचार आणि जो वारसा आम्हाला दिलेला आहे त्याला पूर्ण करण्याची जबाबदारी, नैतिक कर्तव्य हे आमचं आहे. त्यामुळं सामाजिक परिस्थिती काही असू द्या, परंतु सामाजिक परिस्थिती जपताना, सामाजिक परिस्थिती आचरणात आणताना जो आमचं खऱ्या अर्थानं आम्हाला दिलेला संस्कारित वारसा आहे ना, तो वारसाच आमचं कायमस्वरूपी मूळ भक्कम पाया बनतो. आणि सामाजिक जीवनामध्ये जगताना आणि सामाजिक जीवनामध्ये वागताना तोच पाया आमच्या नेहमीच आमच्या जीवनाची खऱ्या अर्थानं विकासाची एक कवायत तयार होते आणि त्या कवायतीतूनच आयुष्य हे सुंदर व्हायला सुरुवात होते. प्रत्येक वेळेस आम्ही कोणत्याही चांगल्या गोष्टीला आम्ही बाजूला सारण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला लोकांची अनुकरण आणि लोकांचं नक्कल ही खूप चांगल्या पद्धतीने आवडू लागते. पण वास्तविक पाहता जर आमच्या सगळ्याच गोष्टीचा विचार केला, आमच्या जीवन पद्धतीचा विचार केला, सामाजिक विषयांचा विचार केला, तर प्रत्येक महापुरुषाने, प्रत्येक विचारवंताने, प्रत्येक समाज सुधारकाने एकच गोष्ट सांगितलेली आहे की ज्या सगळं काही तुझ्या जवळच आहे, पण तुला ते शोधण्याची परिमिती तुझ्याजवळ नाहीये. त्यामुळेच तुझी सगळ्यात मोठा तुझी अडचण निर्माण झालेली आहे. आणि ही अडचण सामाजिक जीवनामध्ये जर सोडवायची असेल, सामाजिक परिस्थिती बदलायची असेल, तर महर्षी दयानंदांनी ज्या पद्धतीने ओमचा जाप घेऊन, ओमचा महामंत्र घेऊन सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी, जातीयतेची भिंत तोडण्यासाठी, विवाहाचा विषय आणण्यासाठी, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सबलीकरणासाठी, स्त्रीचा सन्मान होण्यासाठी ज्या काही कवायती केल्या, ज्या पद्धतीचे विचार या समाजात पेरले ना, त्याचा खऱ्या अर्थानं आज मूर्त स्वरूप येत आहे. आणि सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीने बदलते, पण तो भोगविलासिकतेच्या आणि दुसऱ्याच्या अनुकरणाच्या पायी आम्ही आमची संस्कृती विसरून सामाजिक परिस्थितीला कशा पद्धतीनं आपण वेगळ्या परिस्थितीनुसार वागण्याचा प्रयत्न करतोय, याचं थोडंसं सीमावलोकन केलं पाहिजे. हे सगळं मांडत असताना सामाजिक परिस्थितीमध्ये अनेक विचारवंत, अनेक विद्वान पंडित या संदर्भातून या आर्य समाजाशी एकरूप झाले आणि त्यांनी आपली महती, परंतु ही गोष्ट जेव्हा आमच्या पटाला समोर आणली तर आजही त्या समाजातील त्या व्यक्तींचं जी ओळख आहे, ती ओळख खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या लोकांनी हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. आणि सामाजिक परिस्थिती, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शहीद भगत सिंग हा विषय जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला असेल तर लहानपणी त्यांच्या वडिलांकडून किंवा त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीची आर्य समाजाची भूमिका मांडण्यात आली होती आणि एक देशभक्तीची जी ज्वाला भगतसिंगांमध्ये लहानपणापासून पेटवण्यात आली होती, ती काही लेन्स आणि कम्युनिस्ट विचाराच्या माध्यमातून नव्हती, तर पुढे चालून ज्या पद्धतीनं त्या सामाजिक भूमिकेमध्ये जो आर्य समाजाचा विचार त्या मातीमध्ये रुजला होता आणि आर्य समाजाच्या माध्यमातून भूमिका ही स्पष्ट होत होती.
अशा अनेक लोकांचे दाखले आपण विविध व्हिडिओतून घेणार आहोत. पण वास्तविक स्वरूपात जी काय आहे, जी परिस्थिती आपल्याशी जोडली गेली ना, ती परिस्थितीशी आपण एकरूप होऊन सामाजिक परिस्थितीसाठी आर्य समाज सारख्या संस्थेची, आर्य समाज सारख्या विचारांची जवळीक करणं आणि सामाजिक बांधिलकी जपणं हे आपले नैतिक कर्तव्य. नमस्कार.